मी माझ्या मूळ विषयाकडे वळतो. आज आपण जो विषय बघणार आहे तो आहे सरोगसी. आणि सरोगसीमध्ये इनफर्टिलिटी पण आहे आणि फर्टिलिटी पण आहे. म्हणजे जर असं म्हणायला गेलं तर एका अर्थाने जे वंध्यत्व असलेले जे स्त्री पुरुष असतात त्यांच्या जीवनामध्ये संतती सुख पण असतं, पण ते त्यांचं स्वतःचं नसतं. म्हणजे ते स्वतः प्राप्त करून घेण्यामध्ये त्यांना अनेक अडथळे असतात. तर सरोगसीमध्ये ज्याला आपण म्हणू फर्टिलिटी आहे आणि इनफर्टिलिटी पण आहे, त्यामुळे आपल्याला दोन्हीचे ग्रहयोग अभ्यासावे लागतात. आणि त्यामुळं आपण आता पहिल्यांदा या सरोगसीचा भारतीय तत्वज्ञानामध्ये किंवा भारतीय पुराणांमध्ये काही संदर्भ आहेत का, किंवा त्याच्या प्रकारे काही तिथं उल्लेख आहेत का, याच्याविषयी चर्चा करू. तर महाभारत जे आपलं आहे, कारण जेव्हा आम्ही हे रिसर्च करायला लागलो, जेव्हा 2013 सालापासून आम्ही कराडमधल्या जे सह्याद्री हॉस्पिटल्स आहेत त्याच्याबरोबर जेव्हा काम करत होतो, तेव्हा आम्हाला एक लक्षात आलं की अनेक सनातनी विचाराचे लोक किंवा आपल्यातलेच काही ज्योतिष असं म्हणतात की कशाला या गोष्टींच्या नादाला लागलाय, आपण हे सगळं आपल्याला शास्त्राला मान्य नाहीये किंवा अशा गोष्टी कधी नव्हत्या. तर ह्याचे संदर्भ महाभारतामध्ये खूप आहेत. सर्वांनी लक्षात ठेवा की जेव्हा ही जी अंबा आणि अंबालिका होते त्यांचे जेव्हा पती गेले, तेव्हा व्यासांना पाचारण करण्यात आलं आणि व्यासांच्या स्पर्म्सनी हे जे आहेत धृतराष्ट्र आणि पंडू राजा आणि विदुर यांचे जन्म झालेले आहेत. आणि जेव्हा व्यास इतके कुरूप होते की त्यांना त्यांच्या पत्नीनं बघितल्या बघितल्या ती पिवळी पडली, ती ज्याला आपण म्हणू की तिला चक्कर आली, आणि त्यातून पंडू राजा निर्माण झाला. आणि हा पंडू राजाचा जो जन्म आहे हा ऍक्च्युली डोनर स्पर्मनी झालेला आहे. म्हणजे तुम्ही पूर्वी एक 3-4 वर्षापूर्वी चित्रपट आला विकी डोनर नावाचा. या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं असेल की स्पर्म डोनेशन काय असतं किंवा त्याच्यावर आधारित एक चित्रपट होता तो. तर या पंडू राजाची प्रकृती मुळातच चांगली नव्हती, आणि त्यामुळं त्याच्या ज्या पत्नी होत्या कुंती आणि जी ह्याची पत्नी होती मांद्री जी होती, तर त्या दोघींना संतती होण्याकरता स्पर्म डोनेट घ्यावे लागले. तर ते सरोगसी ही त्यावेळी खरं सुरुवात झालेली. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर कौरवांचे जन्म हे गांधारीला 2 वर्ष मूल होत नव्हतं, तिच्या पोटामध्ये गोळा होताच, आणि तो काही 18 महिने झाले, 19 महिने झाले, तो काही बाहेर येत नव्हता. तेव्हा त्या ऋषींनी त्याला बाहेर काढून 100 रांजणांमध्ये तो त्याचे तुकडे भरून तेल आणि औषधीमध्ये टाकून 100 कौरव जन्मारले. हे पहिलं IVF आहे लिखित स्वरूपामध्ये आपल्या भारतातलं. तर याला संपूर्णतः आधारित ग्रंथ आहेत. आता आपण जर या सरोगसीचा जर विचार केला तर भारतामध्ये गेल्या काही वर्षामध्ये सरोगसी ही एक फॅशन झालेली आहे. तुम्ही जे स्क्रीनवर जे बघताय सेलिब्रिटीज लोकांनी सिंगल पॅरेंट सरोगसी आणि मॅरिड पर्सननी सुद्धा जे फिजिकली एबल आहेत अशा लोकांनी सुद्धा सरोगसी करायला सुरुवात केली. विशेषतः जर तुम्ही बघितलं तर तुषार कपूर जो आहे त्यांना लग्न न करताच मुलगा सरोगसीनं त्याला झालेला. त्याच्यानंतर ही जी आमिर खान आणि शाहरुख खान ही जी मंडळी आहेत त्यांनी याचा दुरुपयोग करायला सुरुवात केला. हा जो करण जोहर आहे याला सुद्धा अशाच प्रकारे संतती प्राप्त झालेली आहे. आणि मग सरकारनं त्याच्याविषयी कायदा केला, कारण यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या अशा की जेव्हा सरोगेट मदर असती तेव्हा सरोगेट मदरला जर ते बाळ चांगलं झालं तर ठीक आहे, जर ते अपंग किंवा मतिमंद जर झालं तर त्याला वालीवारीस कोण, किंवा त्या सरोगेट मदरची डिलिव्हरीमध्ये काही जर प्रॉब्लेम झाला किंवा तिला जर काही पुढे जाऊन बाळणपणातले दोष निर्माण झाले, आणि त्यामुळे संशोधित कायदा 2020 मध्ये पारित झाला. आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं आता असं ठरवलं की सरोगसी ही त्यांनी ऑथेंटिकेट केलेली आहे, पण त्याच्यामध्ये हौसेनं तुम्ही सरोगसी नाही करायची. तर सरोगसी कधी करायची आहे तर वैद्यकीय दृष्ट्या जर माता पिता बाळाला जन्म देण्यासाठी असमर्थ असतील तर आणि तरच वैद्यकीय कारणाखाली तुम्ही सरोगसी करू शकता. त्याच्यानंतर जे बिल पास झालं संशोधन सरोगसी मधलं 2020 मधलं, त्यात दुसरा मुद्दा असा आहे की एखाद्या स्त्रीने डिवोर्स घेतला असेल किंवा जर ती विधवा असेल आणि तिला मूल नसेल किंवा तिची मूल व्हायची इच्छा असेल तर तिला सरोगसी करता येते. तिला स्पर्म डोनेट करून तिला सरोगसी करता येते. आणि तिसरा महत्वाचा नियम याच्यामध्ये की सरोगेट मदरला 36 मंथची त्याला मेडिकल
जे आपण म्हणतो सपोर्ट किंवा मेडिकल पॉलिसी किंवा तिला जे मेडिकल सपोर्टिव्ह जे काही ट्रीटमेंट आहेत त्या 36 मंथ्स पर्यंत त्याच्यात वाढ केली आहे, जी पूर्वी मला वाटते 10 का 12 महिन्यापर्यंत होती. मला वाटते ते पागे मॅडम जास्त चांगलं सांगतील, कारण ते वकिली क्षेत्रामध्ये येतं, ते इंडियन पिनल कोडमध्ये येतं ते. तर हा आता कायदा, सरोगसीचा कायदा भारतामध्ये अधिकृत आहे. तुम्ही सरोगसी करू शकता, तुम्ही तुमच्या क्लायंटला सरोगसी करा असं सुचवू शकता. फक्त आणि फक्त मेडिकल रिझनच्या अंडर तुम्ही सरोगसी करू शकता. आता जेव्हा आपण सरोगसी आणि याचे ग्रहयोग अभ्यासाला जातो, तेव्हा एक लक्षात येते की याच्यामध्ये सिंगल पॅरेंट सरोगसी जो प्रकार असतो, यामध्ये सिंगल पॅरेंट सरोगसीमध्ये ऑब्व्हियसली आपल्याला स्कोपच नसतो. म्हणजे जसं एखाद्या विधवा स्त्री आहे किंवा डिवोर्सी आहे आणि तिला मूल पाहिजे, तिला लग्न नाही करायचं, जसं मागाशी जकातदार सरांनी सांगितलं की तिला नवऱ्याची लायबिलिटी नको आहे, पण तिला जीवनामध्ये एक मूल पाहिजे. तर अशा केसेसमध्ये तुम्हाला तेव्हा स्कोपच नसतो आणि मेडिकल रिझनमध्ये एक सरोगसी केली जाते. आणि अदरवाईज या दोन्हीला सोडून की ज्याच्यामध्ये दोन्हीही स्त्री पुरुष, म्हणजे स्त्री तिचे एग्स फर्टिलाइज करू शकत नाही किंवा पुरुषाला आजोस्पर्मिया आहे किंवा स्पर्मच तयार होत नाहीत किंवा स्पर्म काउंट झिरोच आहे वगैरे वगैरे, अशा केसमध्ये बाळ अडॉप्ट केलं जातं. तर या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या? तर फर्टिलिटी जी असती ही मूळतः शुक्र आणि गुरुवर अवलंबून आहे. तर गुरु हा प्रोजनीचा कारक आहे. मी फार डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जाणार नाही, कारण तो माझा संशोधनाचा विषय आहे. मी वरवरच थोडंसं आज घेतोय, कारण आपल्याला हे जसं व्याख्यात्यांना जशी मर्यादा आहे तशी मलाही ही मर्यादा आहे. मला जसं हे सगळ्या वेळेच्या चौकटीमध्ये बसवायचं आहे. आणि प्रसव करणाऱ्या राशी कोणत्या, तर कर्क, वृश्चिक, मीन या प्रसवाच्या राशी आहेत. त्याच्यानंतर पंचम, नवम आणि द्वितीय आणि लाभ हे फर्टिलिटीचे पूरक भाव आहेत. पंचम तर फर्टिलिटीचाच भाव आहे, संततीचा. आणि भावात भावफलम काय, तर ज्या भावापासून आपल्याला फळ पाहायचं असतं त्याच्यापासून तेवढेच भाव आपण जर पुढे गेलो तर आपल्याला त्याचं फल बघायला मिळतं. जसं पंचमाचं पंचम नवम, त्याच्यानंतर कुटुंबात वृद्धी होती म्हणून द्वितीय, आणि अपेक्षा पूर्ती होती म्हणून लाभ. पुरुषाच्या पत्रिकेमध्ये आपण फर्टिलिटीसाठी रवी, शुक्र आणि गुरु बघतो. रवी हा मोर्टॅलिटीचा कारक आहे, स्पर्म ची मोर्टॅलिटी रवीवरनं बघितली जाते. शुक्र हा स्पर्म्सची क्वालिटी, आणि स्पर्म्स सदृढ आहेत का, त्याची क्वालिटी काय आहे, त्याच्यानंतर त्याची मुवमेंट कशी आहे, त्याची क्वांटिटी किती आहे, त्याची हेड कशी आहे, टेल कशी आहे, ह्याच्यासाठी शुक्राचा विचार केला जातो. आणि गुरु हा प्रोजनीचा कारक आहे, तो कॉमन आहे स्त्री आणि पुरुषामध्ये. तसं चंद्र हा स्त्रीच्या पत्रिकेमध्ये बीजांचा कारक आहे, एग्सचा कारक आहे, आणि म्हणून तो मेन्सुरेशनचा कारक आहे. म्हणजे एग्स परिपक्व होणे, परत ते नवीन निर्माण होणे, परत नवीन जाणे वगैरे, असं जे आपण म्हणतो की आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये साधारण अशी 400 बीजांड असतात, आणि त्यामुळे तिच्या जीवनामध्ये 400 मेन्सुरेशन सायकल्स आदर्श स्त्रीच्या प्रकृतीमध्ये येत असतात. ते कधी लेफ्ट ओव्हरीज कडून, कधी राईट ओव्हरीज कडून. म्हणजे लेफ्ट ओव्हरीजला 200 आणि राईट ओव्हरीजला 200. मंगळ हा रक्ताचा कारक आहे, ब्लडचा कारक आहे. ब्लड तर अतिशय महत्वाचा आहे. गर्भाशयाशी संबंधित पण मंगळाची रास आहे, वृश्चिक ही. आणि गुरु हा प्रोजनीचा कारक आहे. इनफर्टिलिटीमध्ये काय होतं, तर इनफर्टिलिटीमध्ये 6, 8, 12 भावांचा संबंध, मार्केशाचा संबंध जोरात येत असतो. मगाशी मयुरेशनं सांगितले त्याप्रमाणे शनीच्या राशी मिथुन, सिंह राशी, कन्या राशी पण येतेच, आणि मेष राशीचा पण इनफर्टिलिटीमध्ये खूप महत्वाचा रोल आहे. मेष राशीमध्ये जेव्हा मेष राशीला बॅरन साइन पण म्हणलेलं आहे अनेक ज्या लेखकांनी, म्हणजे ती वंध्या रास ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची वंध्या रास आहे. बृहत पराशरीमध्ये तर पराशर तिला बुध आणि शनीच्या राशीनं वंध्या राशीच म्हणतो. आणि त्यानंतर वंध्यत्व देणारे ग्रह कोणते, तर शनी, राहू, रवी, मंगळ हे वंध्यत्वाकडे नेणारे ग्रह आहेत. सरोगसीमध्ये नेमकं काय होतं, हा आपला विषय आजचा महत्वाचा आहे. सरोगसीमध्ये नेमका फरक काय आहे, तर सरोगसीमध्ये संतती सुख असतं. बघा नियम बघा, संतती सुख असतं, पण ते लोक शारीरिक दृष्ट्या सक्षम नसतात. म्हणजे वर जे मी फर्टिलिटीचे ग्रह सांगतोय ते चंद्र, मंगळ स्त्रीच्या पत्रिकेत बिघडलेले आहेत, किंवा रवी, शुक्र पुरुषाच्या पत्रिकेत बिघडलेत, पण गुरु कदाचित चांगला असेल किंवा पंचमेश चांगला असेल. आता आपण ग्रहांची कारकत्व जर बघायला गेलं तर शनी हा ग्रह सरोगसी किंवा अडॉप्शनचा कारक सांगितलेला आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढच्या एका श्लोकामध्ये सांगतोय. आणि राहू हा ग्रह सुद्धा सरोगसीचा कारक आहे, आणि अष्टम स्थान ही स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये गर्भाशयाचं स्थान आहे. आणि जेव्हा सरोगसीमध्ये गर्भाशय भाड्यानं घेतलं जातं, आपण सरोगसी म्हणजे काय, तर गर्भाशय भाड्यानं घेणे.
तर या गर्भाशयाच्या भाड्यानं घेण्याचं जे स्थान आहे ते अष्टम स्थान आहे. त्यामुळे सरोगसीमध्ये स्त्रीच्या पत्रिकेतलं अष्टम स्थान, या अष्टम स्थानातले पापग्रह हे विशेषतः सरोगसी करायला भाग पडतात. अदरवाईज ती लोक कडे जातात. सरोगसी कधी होती? तर जेव्हा जेव्हा स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये लग्नेश आणि अष्टम स्थान बिघडतं, वरचे तर ग्रह आहेतच, पण त्याचबरोबर विशेषतः अष्टम स्थानाला तुम्ही फार महत्व दिलं पाहिजे. आणि अडॉप्शनसाठी द्वितीय स्थान, चतुर्थ स्थान हे महत्वाचे आहेत. तर सरोगसीसाठी शनी हा ग्रह फार महत्वाचा आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आज आपण जो मूळ सूत्र शिकणार ते आहे भावफलम. भावफलम आपण चर्चा करायची. त्यापूर्वी पराशरीमध्ये पराशर ऋषींनी परजात पुत्र योग असा एक योग दिलेला आहे संतानाध्यायामध्ये. संतानाध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पराशर पुत्र योग काय आहे. तर सुतेषु चर राशीस्थे राहुणा सहिते विधो पुत्रस्थानम गते मंदे परजातम वदेत शिशुम. जर जातकाच्या पत्रिकेमध्ये पंचमेश चर राशीमध्ये असेल आणि चंद्र राहू युती पंचम स्थानामध्ये जर असेल आणि ती जर शनीनी दृष्ट किंवा शनीचा संबंध येत असेल, तर असा योग हा पराशर म्हणतात की हा परजात पुत्र योग आहे. तुम्ही श्लोक वाचला आता. म्हणजे विशेषतः हा सरोगसी हा जो कन्सेप्ट आहे हा पराशराने आधीच लिहून ठेवलाय की पुत्रस्थानाम गते मंदे परजातम वदेच्छुषम. परजातम म्हणजे दुसऱ्याचं वीर्य घेऊन, दुसऱ्याचं एग्स घेऊन जे बाळ जन्माला येतं. पुत्रस्थानम गते मंदे. आता या शनीला सरोगसीचा कारक का मानलेला आहे? आणि खाली एक 14वा श्लोक आहे बघा तुम्ही. लग्नात अष्टमगे चंद्रे चंद्रात अष्टमगे गुरो पापग्रह युतर दृष्टी परजातो न संशय. हा परजाताचा परत अजून 14वा श्लोक पण आहे की लग्नापासून अष्टम आणि चंद्रापासून 8वा जर गुरु येत असेल तर या दोन्ही कंडिशन मध्ये स्वतःचं वीर्य उत्पन्न न होता दुसऱ्याच्या वीर्याने मूल जन्माला येतं. आता दत्तक पुत्राला काय म्हणलेलं आहे पराशराने आपण ते पण बघू की पुत्र भावो बुध क्षेत्रे मंद क्षेत्रे वा पुनः. पुत्र भावे बुध क्षेत्रे म्हणजे बुधाच्या राशी कोणत्या तर मिथुन कन्या. मंद क्षेत्रे म्हणजे शनीच्या राशी कुंभ आणि मकर. मंदे मांदी युते दृष्टे म्हणजे जर पंचम भाव हे जर मांदी म्हणजे मांदीला गुलिक म्हणतात, पण ऍक्च्युली मांदी आणि गुलिक वेगळे आहेत. मांदीने जर दृष्ट असेल किंवा शनीने जर दृष्ट असेल तर अशा वेळी दत्तक पुत्र योग हा पत्रिकेमध्ये असतो. पंचमे षडग्रहेर युक्ते, पंचम स्थान जर 6 ग्रहांनी युक्त असेल, तसंच त्याच्यामध्ये जर व्ययशाचा संबंध पंचमेशाशी येत असेल किंवा चंद्र हा जर लग्नेश आणि चंद्र हा जर व्ययशाने युक्त असेल तर अशा वेळी दत्तक पुत्र योग हा येत असतो. आता मला इथं तुम्हाला डिफरन्शिएट करायचंय की वंध्यत्व आणि दत्तक पुत्र किंवा सरोगसी याच्यामध्ये काय फरक आहे. तर बघा की तुम्ही अनुभवत असाल की जेव्हा आपण इन्फर्टिलिटीचा विचार करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की शनी हा ग्रह पराशरांना असं म्हणायचे की त्याचा पंचमाशी किंवा पंचमेशाशी संबंध येतो आणि तो तसा मी तुम्हाला सूत्राने दाखवणार आहे. आता शनीला पराशरांनी का मानलेला आहे तर बघा 2 गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतोय की मंगळ हा ग्रह हा जे लोक मंगळाचे प्रभाव असतील ना त्यांना विजयाचा आनंद असतो सारखा. म्हणजे कोण हरलं, अरे तो पडला किंवा त्याच्याकडे पैसे कमी आहेत, दुसऱ्याला कमी लेखणं, दुसऱ्याला अंडर एस्टिमेट करणं, यात मंगळाला खूप आनंद मिळतो. तर मंगळ हा कशाचा कारक आहे तर तो व्हिक्टरीचा कारक आहे, विजयाचा कारक आहे. त्याचा विजयाचा आसुरी आनंद मंगळाकडे. तसं शनीकडे काय आहे तर शनीकडं हरण्याचं दुःख आहे. शनीकडे काय हरण्याचं दुःख आहे. आणि जेव्हा आपण सरोगसी किंवा अडॉप्शनकडे जातो तेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो की हो आमच्याकडे शारीरिक दुर्बलता आहे. आम्ही शारीरिक दुर्बल समाजाला आपण सांगत असतो, एक मेसेज देत असतो ते पती पत्नी की हो आम्ही शारीरिक अक्षम असल्यामुळं आम्ही मूल दत्तक घेतलेलं आहे. आणि दुसरा शनीचा प्रभाव काय राहतो, मी शनीचं आत्ताच तुम्हाला कारकत्व एक सांगितलं ते म्हणजे की शनी हा ग्रह दुःखी होण्याचं म्हणजे आयुष्यामध्ये दुःखाचा तो कारक आहे, म्हणजे दुःखी जीवनाचा कारक आहे. ज्या ज्या वेळी ते माता पिता त्या सरोगसी बाळाला बघतात किंवा दत्तक पुत्राला बघतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक उणीव राहत असते की हे आपलं बाळ नाहीये, हे व्यवस्थित असेल का,
किंवा कोणापासून आलेला आहे, ह्याचे संस्कार काय असतील, कदाचित तो एखाद्या वेळेस वागायला चुकला, लहानपणी एखादी चोरी केली किंवा काय चुकीचं वागलं, तर त्यांच्या मनामध्ये तर लसत असतं, ते आपल्याला पत्रिका दाखवायला येतात, काय हा चांगला निघेल का, कारण आम्हाला अनाथाश्रमामधनं ह्याची काही डिटेल्स फारशी मिळालेली नाही आहेत, मग तो असा असेल का, तसा असेल का, हे शनीचं दुःख घेऊन ते जगत असतात. लक्षात येते का? तर सरोगसी किंवा ऍडॉप्शन मध्ये फरक काय आहे, तर त्यांना संतती सुख असतं, म्हणजे पंचमेश पंचमात असतो किंवा भाग्येश भाग्यवत असतो, पंचमावर सुख शुभग्रहांची दृष्टी असते, संतती सुख असतं, पण स्वतःच संतती सुख नसतं. मग शनी हा ग्रह परावलंबीचे कारक आहे. शनी जेव्हा तुमचा ऍक्टिव्ह होतो तेव्हा तुम्ही परावलंबी होता, आणि मग जीवनामध्ये जेव्हा तुम्ही परावलंबी होता तेव्हाच तुम्ही सरोगसी किंवा ऍडॉप्शन कडे जाता. तर लक्षात ठेवा, जी पराशराने आपल्याला जी सूत्र सांगितलेली ती आपण मॅच करण्यासाठी एक कुंडली घेऊया. तुम्हाला एक स्क्रीनवर व्यक्ती दिसते की ज्यांनी लग्न न करता 2016 मध्ये एका बाळाला दत्तक घेतलेलं आहे. 2016 सालामध्ये त्यानं एका बाळाला दत्तक म्हणण्यापेक्षा आपण सरोगसी म्हणूया, की त्याच्या स्पर्म त्यानं दिले आणि सरोगेट मदर रेंट केली आणि तिच्याकडनं त्याला एक बाळ झालं. तुषार कपूर म्हणून जो आपला फिल्म अभिनेता जितेंद्र आहे, त्याच्या मुलाचा हा पत्रिका आहे. मी तुम्हाला समोर दाखवतोय, शेअर करतोय. तर तुम्हाला दिसेल की त्याच्या पत्रिकेमध्ये मीन लग्न आहे. आणि आपला सामान्य नियम मी तुम्हाला सांगतो, फार किचकट करून सांगत नाही. पंचमामध्येच त्याचे शनी, आणि त्यानं हे ऍक्सेप्ट केलं की मी लग्न न करता मी सरोगसीनं बाळ घेतोय किंवा मी बाळ सांभाळायला घेत आहे. तर पंचमातला शनी हा हारण्याचं दुःख आहे, लक्षात ठेवा. पंचमातला शनी काय आहे? हारण्याचं दुःख आहे. शनी जिथं जिथं आहे ना, तो तिथं पहिल्यांदा तुम्हाला दुःख देणारच आहे, कारण ते तुमच्या मागच्या जन्माचे कर्म आहे. आता तिथं काय झालंय बघा, पंचमेश जो आपल्याला श्लोक मागाशी आपण बघितला त्याप्रमाणे पंचमेश चंद्र राहू युक्त अष्टमात आहे, बरोबर श्लोकाप्रमाणेच पत्रिका आहे. पंचमेश चंद्र अष्टमात आणि राहू युक्त आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मग याला संतान सुख कसं काय प्राप्त झालं, तर पंचम भावात भावफलम, आपण मागाशी जो श्लोक बघितला ना, की ज्याच्यामध्ये आपल्याला भावेशानंतर त्याचा भावेशाचा भावेश कुठे गेलेला आहे, भावत भावफलम, हा जो श्लोक आहे याच्यानुसार पंचमेशाचा पंचमेश म्हणजे कोण, तर तो असतो भाग्येश. तर इथं तुम्ही जर बघितलं तर भाग्येश भाग्यात आहे तुषार कपूरचा, आणि त्याच्यावर गुरुची दृष्टी आहे. गुरु हा खरं तर कृतिका नक्षत्रात आहे त्याचा, त्यामुळे त्यानं स्वतःची प्रोजिनी त्यानं गायब केली, पण पंचमाचा पंचमेश गुरुनी दृष्ट असल्यामुळे काय झालं, तर तो तुम्ही जर बघितलं तर तिथं पंचमाचा पंचमेश गुरुनी दृष्ट आहे, पंचमेश भाग्यात आहे, भाग्येश भाग्यात आहे, आणि पंचमेश बिघडलेला आहे, म्हणजे संतान सुख आहे पण शारीरिक दृष्ट्या अक्षम आहे. आता जर आपला नियम आपण जर लावून बघितला तर शुक्र बघा, त्याचा शुक्र जो आहे तो शुक्राच्या वृषभ राशीमध्ये गुरु बसलाय कृतिका नक्षत्रात, आणि धनु राशीत शुक्र जो आहे तो चांगली फळं देत नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि तो शुक्र अष्टमेश आहे. तो शुक्र कोण आहे? अष्टमेश आहे. तर यानं काय केलं, साधारण 2015 सालापर्यंत त्याला शनीची दशा चालू होती, महादशा. त्या दशेमध्ये त्यानं स्पर्म डोनेट केले, आणि 16 मध्ये बुधाची दशा जशी लागली तसं त्याच्या ते बाळ 9 महिन्यानंतर त्या स्त्रीनं त्याला ते दत्तक दिलं 16 सालामध्ये. तर तुम्ही बघितलं तर बुध हा भाग्यात आहे, त्याचा बुध मंगळ भाग्यात आहे, तेव्हा भाग्येश भाग्यात. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर संपूर्णतः भाग्येश भाग्यात, भाग्येशावर गुरुची दृष्टी, हे युग काय दाखवतात, तर संतती सुख आहे. पण पंचमात शनी, पंचमेश अष्टमात, संततीचा कारक शुक्र हा शत्रू राशीमध्ये, मी त्याच्या नक्षत्र किंवा नवमांशावर थोडी चर्चा करीन, पण त्याच्याबरोबर तुम्ही जर बघितलं तर गुरुग्रह कृतिका नक्षत्रात, त्यामुळे त्याला फिजिकली सक्षम नसल्यामुळं मला वाटतं त्याच्या स्वतःच्या पासून ते बाळ आहे का दुसऱ्या कोणाचं बाळ आहे याच्याबाबत साशंकता आपल्याला घ्यावी लागेल. आता त्याच्या जर तुम्ही कुंडलीमध्ये नवमांश कुंडलीमध्ये जर बघितलं तर नवमांश कुंडलीमध्ये धनु लग्न आहे आणि लग्नीच राहू आहे. तर मगाशी मयुरेशनं केतू हा ग्रह ऍक्च्युली म्हणजे नपुंसक सांगितला, पण खरं वंध्यत्वामध्ये राहूला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. राहू हा ग्रह त्या दृष्टीने फार महत्वाचा असतो. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर बुधाची दृष्टी, दशमेश बुधाची दृष्टी ही पंचमावर आहे नवमांश कुंडलीमध्ये, आणि भाग्येश भाग्यात आहे, म्हणजे पंचमाचा पंचम, नवमांश कुंडलीमध्ये पंचमाचा पंचम कोण आहे तर भाग्यस्थान आहे, तर तो भाग्येश भाग्यात आहे. नवमांश कुंडलीमध्ये गुरु नीचेचा आहे,
सप्तमांश कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर पंचमेश शुक्र पुत्र सौख्यामध्ये पंचमेश शुक्र उच्चीच आहे. म्हणजे परत जिथं जिथं पंचम किंवा नवम स्थानाची मजबूती येते किंवा तो भाव खूप चांगला असतो, अशा वेळी काय होतं तर त्यावेळी संतती सुख असतं, पण ते शारीरिकदृष्ट्या असेल का नाही हे सांगता येत नाही आपल्याला. तर ही एक आपल्या पहिल्या नियमाला लागू असलेली पत्रिका आहे. नंतर आपण एक पत्रिका बघू की सुष्मिता सेन. तर सुष्मिता सेनच्या बाबतीत तिनं सुद्धा विवाह न करता 2 मुलं दत्तक घेतली. एक 2004 साली घेतला आणि 2010 सालामध्ये मुलगी दत्तक घेतली. विवाह केला नाही आणि विवाह करण्याची तिची इच्छा पण नाहीये. एक चांगली अभिनेत्री होती, एक मिस वर्ल्ड होती, चांगली प्रसिद्धी मिळाली, पण त्या प्रसिद्धीच्या काळात तिच्याकडे चित्रपट असताना सुद्धा तिने विवाह केला नाही. हे अडॉप्शन काय आहे तर आपण पत्रिकेमध्ये जास्त समजेल. तर तिची पत्रिका स्क्रीनवर तुम्हाला दिसते. ती मिस वर्ल्ड का झाली किंवा काय हे ग्रह योग आपण आता समजून घ्यायचे नाहीत. आपण काय बघायचं आहे तर पंचमेश कोण आहे तर आपला नियम शनी आहे. तो कुठे आहे तर दशमात शत्रू राशीमध्ये बसलेला आहे. आणि पंचमाच्या भाग्यात कोण आहे तर मिथुनेचा मंगळ आहे. ज्या ज्या वेळी पंचमाचा पराशरांनी सांगितल्याप्रमाणे पंचमाचा संबंध शनीशी किंवा पंचमेशाचा संबंध शनीशी येतो, तेव्हा लोक ऍक्सेप्ट करतात की वी आर अनेबल टू गिव्ह बर्थ टू चाइल्ड. हे ते ऍक्सेप्ट करतात की नाही आमच्याकडनं हे होत नाहीये. वंध्यत्वामध्ये तुम्ही बघता लग्नी राहू नवमांश किंवा लग्न कुंडलीमध्ये लग्नी राहू हा वैवाहिक संतती सुख किंवा फिजिकली प्रॉब्लेम हा 100% देत असतो. जसं आपण तुषार कपूरच्या नवमांश कुंडलीमध्ये लग्नी राहू होता, आता सुस्मिताच्या लग्नीच म्हणजे लग्न कुंडलीमध्येच राहू आहे. बीजेचा कारक चंद्र तिचा अष्टमात गेलेला आहे. रक्ताचा कारक मंगळ मिथुनेचा आहे आणि प्रोजेनीचा कारक गुरु षष्ठात आहे. आता इथं गुरु शुक्र हा समसप्तम योग झालेला ऍक्च्युली. पण मगाशी पागे मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याच वेळेला गुरु शुक्र युती किंवा गुरु शुक्र समसप्तम योगाची किंवा परिवर्तन योगाची फळं चांगली काही अर्थाने आपल्याला मिळत नाहीत. त्याच्यामध्ये हे जे उदाहरण आहे की गुरु षष्ठात आणि शुक्र निचेचा व्यात आणि गुरु शुक्र समसप्तम योगाची एका ग्लॅमरस फील्डमध्ये तिला खूप चांगली फळं मिळालेली. अष्टमेश व्यात आहे, तिनं पराक्रम जो केला तो परप्रांतात देशात केला, पण इथं त्याला प्रोजेनीच्या दृष्टीनं त्याची फळं खूप अशुभ मिळालेली आहेत. आणि तिच्या नवमांश कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर पंचमात शनी, परत शनीचा संबंध आणि भाग्यात गुरु तो निचेच आहे. आता भाग्यातला गुरु काय दाखवतो तर संतान सुख दाखवतो. भाग्यातला गुरु काय दाखवतो तर संतान सुख दाखवतो. आणि सप्तमांश कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सप्तमांश कुंडलीचा पंचमेश रवी जो आहे तो द्वितीय स्थानात आहे आणि त्यामुळे संतान सुख आहे. येस, तुषार कपूरची पत्रिका पण गुरु शुक्र परिवर्तन योग आहे. तर हे गुरु शुक्राचे परिवर्तन योग हे अशुभ मानले आहेत कारण शुक्राची आणि गुरुची कारकत्व वेगळी आहेत. आता तुम्ही जर सप्तमांश कुंडलीमध्ये बघितलं तर सप्तमातल्या पंचमावर गुरुची दृष्टी आहे, म्हणजे संतती सुख आहे, पण गुरु शनीच्या नवमांशी आहे. तर जे शनी आणि विशेषतः गुरुची कुंभ रास जी आहे ना, ही कुंभ रास ही बॅरेन साईन आहे. कुंभ रास ही नपुंसक रास आहे. कारण मगाशी तुम्ही श्लोकामध्ये बघितलं की बुध क्षेत्रे मंद क्षेत्रे, बुधाच्या राशी आणि शनीच्या राशी या सरोगसी किंवा अडॉप्शनच्या कारकच आहेत. मिथुन कन्या आणि मकर कुंभ ह्या अडॉप्शनच्या कारक आहेत. तर कुंभेत गुरु, नवमांश कुंडलीमध्ये मकरेत गुरु आणि तुम्ही जर बघितलं तर शनीची दृष्टी जी आहे ती सप्तमांश कुंडलीमध्ये पंचमेश रवीवर आहे. बरोबर, शनीची दृष्टी पंचमेश रवीवर आहे. नवमांश कुंडलीमध्ये पण तोच प्रकार आहे. नवमांश कुंडलीमध्ये पंचमेश बुध हा मिथुन राशीत आहे आणि त्याच्यावर पंचमातल्या शनीची दृष्टी आहे परत. तर ही लोक ओपनली हे ऍक्सेप्ट करतात लाईफ मधलं दुःख की नाही आम्ही एका मुलाला जन्म देऊ शकत नाही. आणि ही पराशरांनी 4-5व्या शतकामध्ये पराशरी लिहिली. पण मला वाटतंय ते पराशरीचा काळ हा मला वाटतंय पराशर कोण होते तर ते व्यासांचे पुत्र होते.
व्यासांचा काळ हा महाभारतातल्या काळातले म्हणजे 5,000 वर्षापूर्वीची तरी पराशर संहिता असेल. ती लिखित स्वरूपात 4थ्या-5व्या शतकात आलेली आहे. मग वराहमिहिरांनी तिला फॉलो करून अजून त्याच्यामध्ये ऍडिशन केली. पण त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी परजात पुत्र योग हा योग जो दिलाय तो अजून सुद्धा, जसं मी तुषार कपूरच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला सांगितलं मॅच होतो, तसाच हा योग या सुस्मिताच्या पत्रिकेमध्ये नवमांश आणि सप्तमांश मध्ये सुद्धा पंचमाचा संबंध येतो. गुरु शनीच्या नवमांशी असतो किंवा पंचमाच्या नवमाशी त्याचा शनीचा संबंध येतो. पण या सगळ्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं सरोगसीमध्ये, तर विशेष तुम्हाला एक गोष्ट दिसेल ती म्हणजे यांचे पंचमेश किंवा भाग्येश भाग्यात असतात. त्यांचं द्वितीय स्थान उत्तम असतं, चतुर्थ स्थान उत्तम असतं आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये बाळाची ऍडिशन होते. तर मला असं वाटतंय की ज्योतिषी म्हणून तुम्ही पण याच्यामध्ये परिवर्तन करा विचारांमध्ये. सरोगसीचा कायदा आज सरकार करतंय, सरोगसी अलाउड करतंय, तर तुम्ही पण जातकाला ई शी असं करू नका. या गोष्टी ऍक्सेप्ट करा. आज लोकांना जगण्यासाठी बाळाची गरज असती आणि त्यामुळं तुम्ही त्यांना सहकार्य करा. तुम्ही त्यांना सांगा कोणत्या योगावर तू बाळ घे किंवा तुम्ही आज जे आम्ही काम करतोय वंध्यत्वामध्ये की IVF कोणत्या मुहूर्तावर करावं, IUI कधी करावं. थोडंसं लाजिरवाणं काम आहे स्त्रियांसाठी ते, पण नाईलाजास्तव आपल्याला सक्सेस मिळण्यासाठी ते करावं लागतं. तर अशीच रिसर्चमध्ये माझ्याकडे एक आलेली कुंडली आहे. हे जे पती पत्नी आहेत या मिस्टरांचा जन्म जो आहे तो 29 जुलै 1969चा आहे. म्हणजे जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झाली. आणि मग त्यांनी मागच्या वर्षी निर्णय घेतला 2019 सालामध्ये. जर तुम्ही पत्नीची पत्रिका बघितली तर 9 जुलै 1973 म्हणजे तिचं सुद्धा वय जवळ आता 47 झालेलं आहे. आणि मग आता याने असा निर्णय घेतला की नाही आपण आता बहुतेक असं मला वाटतंय पत्रिकेवरून की त्या स्त्रीची बहुतेक पिरियड्स गेलेले आहेत आता. आणि त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की आपण सरोगसी करायची. आणि मग ते एका डॉक्टरकडे गेले. सुदैवानं 2020 मधला कायदा त्यावेळी आलेला नव्हता. कारण या कायद्यानुसार आता तुम्हाला हे सगळं असं मॅन्डेटरी आहे की तुम्ही सगळी सरकारला माहिती द्यायची आहे की तुमचे मेडिकल रिपोर्ट द्यायचे, जी सरोगेट मदर आहे तिची माहिती द्यायची, तिचा मेडिकल इन्शुरन्स आहे का, डॉक्टर जे कोण आहेत त्यांनी त्याची काळजी घ्यायची. आता हे आजकाल जे याच्यापूर्वी होत होतं ते सगळं पैशाच्या जोरावर होत होतं. मग ते मुमांगी रक्कम म्हणतात तसं 5 लाख 10 लाख 15 लाख 25 लाख जी सरोगेट मदर आहे. तर मग हे डॉक्टरांकडे पती पत्नी गेले आणि म्हणले की नाही आम्हाला आता संतती होत नाहीये. मग डॉक्टरांनी पर्याय सुचवला की आमच्या ओळखीचे एक नॉनव्हेज, हे आता ही लोक जे आहेत ही जैन आहेत आणि जैन लोकांना व्हेजिटेरियन बाळ पाहिजे होतं. मग ते म्हणले आमच्या ओळखीची एक मुलगी आहे, त्यांना पैशाची गरज आहे त्या नवरा बायकोना, त्यांना ऑलरेडी 2 मुली आहेत, मग ते तयार आहेत, पण त्यांचा 9 महिन्याचा खर्च तुम्ही करा आणि प्लस ऍडिशनल रक्कम काही द्या, प्लस डॉक्टरची काही त्याच्यामध्ये फी असणार, हे सगळं धरून त्यांनी ते केलं. आणि मागच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये त्यांना एक बेबी झाली आणि ती बेबी तिसऱ्याच दिवशी जन्माला आलेल्या तिसऱ्या दिवशी या आई वडिलांकडे त्या बाईनं दिली आणि ती बाजूला झाली. आणि आता ते बाळ आईचं दूध पित नाही, आता ते बाहेरचं दूध पित आहे. आता त्याची पत्रिका मी आहे माझ्याकडे, पण मी ते अभ्यासाला घेतलेलं नाही कारण तो आपला आजचा विषय नाहीये. आणि दुसरा महत्वाचा म्हणजे आपल्याकडे वेळेचे निर्बंध आहेत. तर याच कुंडलीवर आपण चर्चा करू. तुम्ही जर बघितलं तर पहिलं ऍक्सेप्ट करणे म्हणलं आलं की शनी आला. साधा नियम तुम्ही बघा, पंचमामध्ये पुरुषाच्या मेषेचा शनी आहे. पंचमेश मंगळ जो आहे त्याचा तो पंचमापासून व्ययात आहे. पंचमापासून व्ययात म्हणजे पंचमापासून अष्टम स्थानी गेलेला आहे. आता भावात भावफलम जर विचार केला म्हणजे पंचमाचं पंचम कोण आहे, तर पंचमाच्या पंचमात बरोबर केतू आहे. गुरुच्या पंचमात कोण आहे, तर गुरुच्या पंचमात चंद्र आहे. म्हणजे चंद्र हा स्त्रीचा कारक आहे. येते लक्षामध्ये. पुरुषाच्या पत्रिकेवरून आपल्याला असं सांगता येतं का की याच्या स्पर्म्स यूज करूनच बाळ जन्माला आलेलं आहे. तर बघितलं तुम्ही तर त्याचा शुक्र जो आहे तो शनीने दृष्ट आहे. शुक्र जो आहे तो शनीने दृष्ट आहे आणि मिथुन राशीमध्ये 1 अंशावर आहे तो, म्हणजे कोणत्या नक्षत्रात असेल तुम्हाला कळलं असेल, आर्द्रा नक्षत्रामध्ये तो मला वाटते आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर इथं रवी त्याचा जो आहे मोर्टॅलिटीचा कारक तो अष्टमात आहे. म्हणजे शुक्र बिघडला, रवी बिघडला आणि गुरु हा बॅरन साईन मध्ये म्हणजे नपुंसक राशीमध्ये वंध्या राशीमध्ये गुरु गेलाय, कन्या राशीमध्ये. आता जेव्हा त्यांना बाळ आलं त्यांच्याकडे तेव्हा त्याला दशा चालू होती शनी अंतर्गत केतू. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर परत शनीनं काय अडॉप्शन किंवा सरोगसीमध्ये काय होतं तर पंचम आणि पंचमाचं पंचम म्हणजे भाग्य हे ऍक्टिव्हेट होतात. मला तुम्हाला हाच मुद्दा सांगायचा आहे की फर्टिलिटी, इनफर्टिलिटी आणि इनफर्टिलिटीमध्ये परत सरोगसी अडॉप्शन करत असताना
संतती सुख असतं, पण शारीरिकदृष्ट्या अक्षम असणं हे डिफरन्शिएट करायला तुम्हाला आलं पाहिजे. की तुम्ही सांगता आलं पाहिजे जातकाला की अरे तुझ्या पत्रिकेमध्ये शारीरिक दोष आहे, पण हा तुझ्या पत्रिकेमध्ये संतती सुख आहे, तू एखादं बाळ अडॉप्ट घे. कारण आता या गव्हर्नमेंटनं खूप छान पद्धती इम्प्लिमेंट केली, ती म्हणजे सेंट्रलाइज सिस्टीम केली आहे अनाथ बाळांसाठी. आणि तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन करता, पूर्वी जेव्हा ऍप्लिकेशन करायचे अनाथ बाळ पाहिजे जेव्हा पती पत्नी, तेव्हा खूप 2-2 वर्ष वेटिंग करायला लागायचं. आता हे मनेका गांधीने काय केलं, सगळे हे आश्रम सेंट्रलाइज केलेत. तुम्ही ऍप्लिकेशन दिलं की लगेच तुम्हाला त्यांचा रिप्लाय येतो. त्यांची लोक घरी येऊन बघून जातात की तुम्ही व्यवस्थित आर्थिकदृष्ट्या आहात का, बाळाचा सांभाळ करू शकाल का, तुमच्या विषय बाहेर तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या अपार्टमेंटमध्ये विचारतात की ही लोक कशी आहेत, केअरिंग नेचरची आहेत का, बाळाला व्यवस्थित सांभाळू शकतील का, ही सगळी गुप्त माहिती रिपोर्ट जातो आणि मग तुम्हाला ते बाळ मिळतं तिथं. तर हे खूप सोपं आहे. तुम्ही हे क्लायंटला दिलं पाहिजे, क्लायंटला ही तुम्ही माहिती दिली पाहिजे की अशा प्रकारे तुम्हाला पत्रिकेमध्ये संतती सुख आहे, पण शारीरिकदृष्ट्या तुम्ही अक्षम आहे, ही कल्पना तुम्ही दिली पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्याची जर नवमांश कुंडली बघितली तर त्याच्या नवमांश कुंडलीमध्ये पंचमेश पंचमात आहे आणि पंचमामध्ये शुक्र आहे तुळेचा, त्यामुळे त्याला मुलगी झालेली आहे तुळेचा शुक्र असल्यामुळे. नवमांशामध्ये गुरु मकरेचा जो होता तो इथं मिनीचा कन्या राशीत जो होता तो मीन राशीत गेला, त्यामुळे मिनेमध्ये गेल्यामुळे काय झालं, त्याला नवमांश बळ प्राप्त झालं, स्वराशीमध्ये गेला तो. पण नवमांश कुंडलीमध्ये परत पंचमावर शनीची दृष्टी आली, परत पंचमात शनीचा संबंध, म्हणजे शनीचा संबंध येतोच, हे लक्षात ठेवा तुम्ही, काही ना कोणत्या कारणाने तो येत असतो. सप्तमांश कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर भाग्येश पंचमात आहे, त्यामुळं सरोगसीनं मुलगी मिळाली. शुक्र म्हणजे मुलगी आणि भाग्येश पंचमात हा क्लॉज संतती सुखासाठी उत्तम आहे. आता सप्तमांश कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर गुरु वृषभ राशीत आहे, त्यामुळं स्वतःची संतती नाही झालेली. आणि क्लॉज आहेत, जसं नवमांशमध्ये लग्नी राहू आहे, सप्तमांशमध्ये लग्नी केतू आहे, म्हणजे शारीरिक दोष तर आहेत वगैरे वगैरे, हे क्लॉजेस आपण अभ्यास करायचे. तुम्हाला मी मुद्दाम जन्मतारीख सगळ्यांची दिलेली आहे, स्क्रीनवर मी शेअर करतोय. त्यानंतर त्याच्याच पत्नीची पत्रिका आपण बघूया. त्याच्या पत्नीच्या पत्रिकेमध्ये बीजांचा कारक चंद्र व्ययात गेलेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर पंचमातच मंगळ आहे. आता हा मंगळ जो आहे हा वृश्चिक लग्नाचा लग्नेश जरी असला तरी तो षष्ठेश पंचमात गेल्यामुळं इथं तुम्हाला मगाशी जो नियम मी सांगितला, पंचमापासून षष्ठेश पंचमात म्हणजे ओटीपोटीचं स्थान आहे आणि गर्भाशयाच्या स्थानामध्ये शनी आणि केतू तिथं आहेत. हे शनी केतू काय दाखवतात तो, तर आपल्या गर्भाशय सोडून दुसऱ्याचं गर्भाशय भाड्यानं घेणं हे काम राहू, शनी आणि केतूच करतात. हे लक्षात ठेवा नियम, की ज्या ज्या वेळी स्त्रीच्या अष्टमामध्ये शनी केतू राहू येतात त्या त्यावेळी तिथं सरोगसीनं बाळ होण्याची शक्यता दाट असते, कारण हे गर्भाशय भाड्यानं घेतलेलं आहे ना. तिच्या पत्रिकेत तुम्ही जर बघितलं तर रक्ताचा कारक मंगळ, त्याचा जो डिस्पॉझिटरी प्लॅनेट आहे गुरु, तो शनीच्या राशीत मकरेचा गुरु आहे. बीजांचा कारक चंद्र व्ययात, त्याच्यावर मंगळाची दृष्टी आहे, तो बिघडलेला आहे आणि चंद्रमंगळ बिघडलेले आहेत, गुरु बिघडलेला आहे. पण इथं जो बुध आहे, बुध हा बुधानं अष्टमेश भाग्यात गेलेला आहे आणि त्यामुळे भाग्यहीनता आलेली आहे या पत्रिकेमध्ये, की स्वतःची संतती नाही जन्माला आली. ही भाग्यहीनता, अष्टमेशाचा जेव्हा भाग्याशी संबंध असतो ना तेव्हा ते ऍक्च्युली प्रत्येक स्थानाचं व्ययस्थान याला खूप महत्व आहे, म्हणजे तो एक वेगळा विषय आहे. प्रत्येक स्थानाचं व्ययस्थान हे अभ्यासण्यासारखं असतं. जसं दशमाचं व्यय भाग्य आहे, दशमाचं अष्टम पंचम आहे, लक्षात ठेवा. दशमाचं अष्टम कर्म जिथे थांबतं ते पंचम स्थान आहे आणि कर्माचा व्यय होतो ते भाग्यस्थान आहे, म्हणून भाग्यस्थानावरनं दान धर्म पुण्य बघितलेलं आहे दशमाच्या व्ययावरून. तसं भाग्याचं व्यय काय आहे तर अष्टम आहे, तर अष्टमेश भाग्यात गेलेलं आहे, त्यामुळे त्या स्त्रीला काय झालं की स्वतःची संतती होऊ शकले नाही. आणि सप्तमेश शुक्र, अष्टमेश बुधाबरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ओळीनी चारही स्थान स्त्रीच्या पत्रिकेतली जी असतात ओटीपोटापासून, पंचम स्थान, पंचमातला मंगळ किंवा रवी हा संततीला प्रॉब्लेम देतो, षष्ठेश बिघडलं, षष्ठ स्थान बिघडलं, सप्तमेश पण बिघडला अष्टमेशामुळे आणि अष्टमामध्ये साक्षात शनी केतू रवी आहेत आणि त्यामुळे या स्त्रीला स्वतःचं मूल होऊ शकलं नाही. आता तिच्या नवमांश कुंडलीमध्ये बघा, नवमांशमध्ये भाग्येश भाग्यात आहे, त्यामुळं सरोगसीनं तरी का विना 47व्या वर्षी बाळ व्हायचे योग आले. पंचमामध्ये गुरु आहे, पण तो परत शनीनी दृष्ट आहे, पंचमातल्या गुरुवर शनीची दृष्टी आहे.
सप्तमांश कुंडलीमध्ये बघितलं तर शनीचीच रास आहे, मकर रास. आणि पंचमेश शनी हा दशमात आहे, आणि तिथून तो त्या मंगळ शनी षडाष्टक करतोय, पण भाग्येश भाग्यात आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की भावात भावफलम, भाग्येशाचा जेव्हा सुस्थितीत असतो तेव्हा संतती सुख मिळतं, पण स्वतःची मिळेल का नाही यासाठी तुम्हाला त्याची मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी, मेडिकल चेकअप करावं लागेल. जसं आपल्याकडं एक मेडिकल रिपोर्ट असतो ना, की ही सोनोग्राफी करा, ते करा, तसं हा एक मेडिकल रिपोर्ट आहे. पुरुष म्हटलं की रवी, शुक्र, गुरु. स्त्री म्हटलं की चंद्र, मंगळ, गुरु. त्यांची द्वितीय स्थान, पंचम स्थान, षष्ठ स्थान, सप्तम स्थान, ओटीपोटापासून विचार करा, ओव्हरीज विचार करा, गर्भाशय, युटरस, फेलोपाईन ट्यूब्स आणि डायरेक्ट डिलिव्हरी, पंचम, षष्टम, सप्त, अष्टम. बस एवढं तुम्हाला बघितल्यावर स्त्री ही संतान देऊ शकते का नाही याच्यावर तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती देता येईल. तर भाग्येश भाग्यात आहे, सप्तमांश कुंडलीमध्ये भाग्येश भाग्यात, नवमांश कुंडलीमध्ये भाग्येश भाग्यात. आणि त्यामुळे काय राहिलं तर संतान सुख खूप चांगलं लाभलेलं आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर परत दशमातला शनी, इथं लाभातला शनी, हे काय दाखवतात तर दशमातला शनी आणि बुध राहू हे सप्तमांश कुंडलीमधले, हे सप्तमातल्या बुध राहूवर शनीची दृष्टी ही पण अशुभ आहे, लक्षात ठेवा, स्त्रीच्या कुंडलीमधली. म्हणून पंचम सप्तम अष्टम, सॉरी, पंचम षष्ठ सप्तम अष्टम याच्यामधले पापग्रह जे असतात, साधा नियम मी तुम्हाला सांगतो, पंचम षष्टम सप्तम आणि अष्टम ह्यांच्यामधले पापग्रह हे संततीसाठी प्रॉब्लेम निर्माण करतात स्त्रीच्या पत्रिकेमध्ये. आता स्त्रीच्या पत्रिकेमध्ये तुम्ही जर बघितलं तर अष्टमामध्ये राहू आहे. अष्टमातला राहू काय देतो तर मी परत सांगितलं की ते गर्भाशय आहे, गर्भाशयाचं स्थान आहे, तिथं राहू आला. राहू हा खरं नैतिक अनैतिकतेमध्ये जातो, आणि मग ते मी मगाशी म्हटलं तसं परजात पुत्रयोग हा राहू किंवा शनीच घडवून आणतो. आणि म्हणून सरोगसी विचार करत असताना तुम्हाला या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. तर मला वाटतंय की मी स्वतः मुद्दाम लेक्चर द्यायला याच्यामध्ये आलो, कारण मला पण जे ह्यांचं दुःख असतं ना व्याख्यात्यांचं, ते पण कळलं पाहिजे की काय नेमकं त्यांना किती वेळेत द्यावं लागतं. तर मी सुद्धा या नियमाला बांधील आहे. मला मयुरेशनी ज्याप्रमाणे माईक दिला त्याप्रमाणे मी 35 ते 40 मिनिटामध्ये खरं तर माझं सेशन उरकायला पाहिजे, त्याप्रमाणे 5 वाजून 10 मिनिटं झालीत. आणि वेळेला नियम, जर आपण वेळेचे नियम पाळले तर आपल्या पत्रिकेतला शनी सुधारतो, हे लक्षात ठेवा. कारण मी एकटा तुमच्या सर्वांच्या शनीचं नुकसान करू शकतो, तर वेळेचे नियम आपण सगळ्यांनी पाळायचे आहेत. यानंतर मी असं सांगतो की यानंतरचं लेक्चर हे गिरी मॅडम घेणार आहेत.